आलं नेटवर्क. सध्या आपण अबे चालू आहे वे घर बघ. पांडवकालीन गुफा बघण्यासाठी. हे घर बघ. काय घर बघ. हे जे मंदिर आहे ते एकदम डोंगर कड्यावर बांधलेलं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता की इकडे चारी साईडला डोंगर बरोबर दिसत आहे. चारी साईडला डोंगर. ही जी गुफा आहे ही खूप खाली आहे डोंगर कड्यांमध्ये आणि आम्ही सध्या त्या दिशेने चालत आहे. समोर जो चालत आहे तो माझा भाऊ आहे शुभम. हे कुठे आहे शुभम. तिथून खाली आहे. आणि हा त्या गुफेचा प्रवेशद्वार. श्री क्षेत्र रामलिंगम. मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला महादेवाचं एक अतिकृत यज्ञ तुळशीचा कट्टा सर्वात जुन्या प्रकारचा आणि खाली जर तुम्ही बघाल तर एकदम जुने दरी खोल्या. एकदम खोल दरी. आणि या ठिकाणी नेटवर्क झाला पण नाही आहे. नाही रे. एकदम शांत असं ठिकाण. पाणी बिल झाड गेले बघ. शुभम कुठे आहे ती गुफा रे. अरे सर्वात जुनं मंदिर हे वर दिसतंय तेच का. हे वर काय मग एवढं मस्त बांधलं गेले एवढं जुनं. वर बघाल तर आजी ना आजी तिकडे जायचं. हे पांडवकालीन सर्वात जुनं मंदिर जे आपल्यासमोर दिसत आहे. आमदार चालू आहे बरोबर. पाणी इकडे येतं डोंगरा बिंगरातून पाणी येतं. फॅन वर पण भिजशी राहा आली. सांभाळून जायला पाहिजे. हे थोडा पाणी सोड बाळा, पाणी सोड, पाणी सोड. हे घे नसतं. पाण्यात पाय ठेवला ना माहीत पडत तुला काय. पाण्यात पाय ठेव तुला माहित पडलं काय. महादेवाच्या दर्शनाला जातो तर पाय वर ठेवायला पाहिजे. पाय ठेव माहित पडलं तुला काय. स्वच्छ ठेवायला पाहिजे. फ्लॅश ऑन करतो घेऊन जायचं मी नाही ना खाली. अरे ये ना मी दिसणार कसं. अबे इथून काढ ना. इथून दिसत. ओम नमः शिवाय. हा हा हा. काही एकदम थंड आहे रे. हे जे ना गणपती बाप्पाची जुनी मूर्ती आहे ही. आणि हे सगळ्या मूर्त्या डोंगरमध्ये आत गुफेमध्ये कोरलेल्या आहेत. आत 12च्या 12 गणपतींच्या ज्या मूर्त्या दिसतात त्या सगळ्या कोरलेल्या आहेत आतल्या साईडला.
एकदम जुन्या काळातलं मंदिर आहे, एकदम जुनं. असं वाटतं कुठे गुफेतनं एकदम आत अंधारात चालत जातो. आणि प्रत्येक, अरे बापरे, इथे पण कोरलेले 12 गणपतीच्या मूर्त्या. जसं तुम्ही आत येशील आणि बसलेलं ते पाणी असेल आतून डोंगरातून. आणि समोर बघाल तर कॅमेरा दिसतंय का नाही माहीत नाही, तुम्ही बघू शकाल का नाही, पण समोर एक महादेवाची पिंड आहे. तिकडेच जायचं आपल्याला नव्हते जराशी. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. वर जाऊ शकतो ना रे शुभम इथं? इथं पिंडीजवळ नाही जाऊ शकत. अरे पाया कसं पडणार ना आपण? समोर ही तुम्हाला दिसते ही महादेवाची पिंड आहे. ही समोर तुम्हाला दिसते एकदम जुनी महादेवाची पिंड आहे, एकदम जुन्या काळातली पांडवकालीन जसं म्हणतात महादेव मंदिर हे ते पांडवकालीन मंदिर. आणि एकदम डोळ्याला प्रसन्न करणारी ही पिंड आहे महादेवाची. एकदम जुनी पिंड महादेवकालीन. आणि आता मी सध्या खाली उतरतो, दर्शन घेऊन घेणार. खाली उतरताना बाबा खूप मोठं चॅलेंज आहे रे शिव. पाय घसरतं. पूर्ण हे पाणी येतं, हे पूर्ण आत डोंगरामधून येतं. इकडे जे पाणी येतं सगळं आतून डोंगरामधून येतं पाहिजे. जुनं मंदिर पण दाखवा नाही तर कुठे आहे ना ते वर आहे ना. नाही हेच मंदिर आहे, झालं ना. हे होतं ना हे मंदिर नाही.